मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. तर म्हणजे आता दररोज आम्ही इथनं जॉगिंगला जातो. राहता ते आमचं घर हे 1 किलोमीटरचा रस्ता आहे आणि येऊन जाऊन 2 किलोमीटर होतात. तर आम्ही ते जॉगिंग करत होतो आणि इथं आम्हाला रस्त्यामध्ये एक सापटुई दिसले आहे. आणि दुःखद घटना अशी आहे की तिच्या मानवानं कोणतरी गाडी नेला नाही आणि हे बरोबर नाही. देवानी पक्षी, प्राणी, वन्यजीव कुठला पण म्हणा, सरपटणारा प्राणी जशी आता जनावर ह्यांना आपल्या जीवावरती ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना सांभाळायला पाहिजे, मारायला नाही पाहिजे. आता मला इथे दिसले आहे, तुम्हालासुद्धा मी दाखवतो. त्याच्या मानेवरनं जो कोणतरी होता आता रस्त्याने आम्हाला दिसला, त्याच्या मानेवरनं गाडी नेला नाही आणि त्याला उचलून साईडला टाकलं नाही. तुम्हाला मी आता दाखवतो. आणि तुम्हाला जर कुठली अशी जीव रस्त्यावरती जाताना दिसली तर तुम्ही थांबा, पहिलं त्यांना जाऊन दे, नंतर तुम्ही जावा. पण त्यांना जीव घेऊन पुढे जाऊ नका, हे चांगलं नाही. तुम्हाला आता दाखवतो मी इथं. चला, हा बघा मंडळी, ही ती सापटुळी आहे. हे बघा, हे बघा, ह्याच्या मानेवरनं गाडी नेला नाही आणि ह्याला साईडला टाकून दिला. तर असं तुम्ही बिलकुल करू नका म्हणजे. हे बघा इथं मम्मी आहे, आम्ही दोघंजणं जातो. तर या रस्त्याने जाताना मला पटकन दिसलं म्हणजे मम्मीने दाखवलं, नाही तर माझं पण पाय पडला असतं. असं तुम्ही करू नका. आता त्यांनी रस्त्याच्या साईडला टाकलं नाही, तुम्ही असं करू नका. वन्यजीव सर्व प्राण्यांचे, पक्ष्यांचे तुम्ही त्यांना जपायला पाहिजे, त्यांना मारायला नाही पाहिजे. तर आता मी बघितले, खूप वाईट वाटलं. पण मी तुम्हाला एकच संदेश देईन, जर तुम्हाला असा कुठला प्राणी दिसला रस्ता क्रॉस करताना तर प्लीज तुम्ही गाडी थांबवा, त्याच्या अंगावरनं नेऊ नका. हीच माझी इच्छा आहे. आणि मी प्राणी लवर आहे, त्याची मला माहितीच आहे, पेट्स लवर. याच्यामुळे दुःख होणारच. आता हा प्राणी जनावर इथे टाकून गेला आहे तो. पण आता कसं आहे, सर्वच चांगलं होत नसतं. तर तुम्हीसुद्धा लक्ष ठेवा का रस्त्यावरनं गाडी चालवताना कुठला प्राणी जर रस्ता क्रॉस करत असेल तर त्याला तो सुखाने करू द्या, कारण त्याचंसुद्धा पुढे आयुष्य आहे. एवढं लक्षात ठेवा. वेळ नेक्स्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.